कसं राहील आता समोरील वातावरण? आहे ना, मी म्हणलं 5 जुलैपर्यंत पाऊस आहे आता. 5 जुलैपर्यंत कंटिन्यू. हो. आता कसा राहील चारही विभागातला पाऊस? सगळीकडेच पाऊस पडणार आणि सगळ्यांच्या पेरण्या होतील. हम्म हम्म. विदर्भात होते ना आता हे आजच्या पावसाने कालच्या. हो, कालच्या पावसाने विदर्भाच्या होईल, कारण चांगला पेरणी योग्य पाऊस झाला. तुम्ही सांगितले होते ना 21च्या रात्रापासून चांगला पाऊस येईल म्हणून, हो. परवाच्या अं, दिवशी. हॅलो. हा, सगळेच जण म्हणले होते ना पाऊस पडणार नाही, दुष्काळ पडेल. बरोबर आहे. फक्त एकटा मीच म्हणत होतो का नव्हतं पाऊस येणार आहे म्हणून. हो हो हो. शेतकऱ्याला म्हणा आणखीन जवळपास 20 जुलैपर्यंत पाऊस पडणार आहे. 1-2 दिवसाला इकडं हम्म तिकडं. हम्म हम्म पण येणार आहे म्हणा पाऊस. हम्म हम्म. ओला असते तर पेरून टाका. पेरणी योग्य ओल झाला आहे सध्या. मग पेरून टाका म्हणा. पेरणी योग्य झाला असेल पेरा. हो, 1 महिना आणखीन पाऊस आहे. परत. असं या महिन्यात 2-3 जरी पाऊस पडले की झालं, सगळ्याचे धन येते तर. हो हो हो. तर जिल्ह्यानुसार सांगा झाला सर. आता वर्धा जिल्हा, हम्म भंडारा जिल्हा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हम्म. नांदेड जिल्हा, हिंगोली हम्म. जिल्हा, वाशिम जिल्हा, हो अकोला, अमरावती, बुलढाणा, हो. इकडं ना सगळ्या शेतकऱ्यांना जमिनीत ओल झालेली हम्म हम्म आणखीन जवळपास ना 10 जुलैपर्यंत पाऊस पडणार आहे. दररोज 1-2 दिवस इकडं 1-2 दिवस तिकडं असं करत करत जीवदान भेटणार आहे. हम्म हम्म ओल असले ते पेरून टाका. हम्म हम्म तर पुढच्या महिन्यात जुलै महिन्यामध्ये मात्र हम्म. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणजे 1 ते 10 पर्यंत. हो. तर हम्म त्याच्यामुळे काय करा, ओल हम्म असले तर पेरा आणि हम्म. जीवदान भेटते. हो हो. आणि तसं आज काय होणार, महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडणार. म्हणजे आज ना हम्म. 23 तारीख आहे ना. हो. 23 ला आज मात्र सर्वदूर व्यापून टाकणार. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, हम्म मराठवाडा. हम्म. 23 पासून ते 10 जुलैपर्यंत पाऊस आहे. 23 पासून 10 जुलै पर्यंत. हो. हा. दोनदा तरी येऊन जाईल, दोनदा तीनदा हम्म. त्या एकेका विभागात. 15 दिवसात. अच्छा अच्छा. म्हणजे तर पण काय सर्वत्र तितका जर पडलं तर झालं, होतच. हो हो हो. इकडं नाशिक लय झाला, सगळीकडे शिर्डी झाला, शेगाव झाला, हम्म. इकडे खुलताबाद झाला, भोकरदन झाला, सिल्लोड झाला, हो. संभाजीनगर, हम्म. इकडं आळीफाटा, हो हो. इकडं जुन्नर सिन्नर तिकडं तर लय झाला. हो का. काही ठिकाणी नाल्याला पाणी वगैरे चांगलं पाणी आलं. आलं बघितलं असं ना, तरी हो माझं तुम्ही. ना ते ठेवायचे राहिले स्टेटसला ना. हो का. कारण तिकडे यायला गेलतो कार्यक्रमाला, त्याच्यामुळे हम्म. खेळत नाही. तर तुम्ही 22 तारीख कन्फर्म होते 22 ला, तर 22 ला तर तसंच आगमन झालं. म्हणलं होतं का नव्हतं, हो हो 21 लाच निश्चित सुरुवात आहे, 22 पासून वाढत आहे. आता हो. 23 लाच आणखीन वाढेल, आज जास्त वाढेल. आजकालच्या पेक्षा चांगला जास्त व्याप घेईल. विदर्भात सगळीकडे पडला आणि गडचिरोली बी असेल. हो हो हो. काल सायंकाळपासून वातावरण तयार. तुम्ही म्हटले होते ना 21 ला स्थानिक वातावरण तयार होईल, 22 ला सर्वत्र व्यापेल. हम्म, त्याचप्रमाणे 22 संपूर्ण झाली. हम्म. नाही, शेतकऱ्याचं काय म्हणणार सगळ्यांचं. आता का पेरणी योग्य पाऊस झाला ना. तुम्ही सांगितलं होतं ना 22 तारीख आहे. हम्म, तुम्ही जर होत असेल, शक्य असेल तर पेरणी करा, पाऊस येतोच आहे. हो. बऱ्याच शेतकऱ्यांना केली पेरणी, आता त्यांना झालं कापूस म्हणजे वगैरे उगवून येईल. आणि काय घाबरू नका, दुष्काळ नाही पडणार, मग पाऊस आहे, एवढा मेहनत आहे म्हणून. जून पुन्हा तर पुन्हा सांगतच राहतो. हो ना हो ना. नाही तर अल निनोच्या दुष्काळामुळे शेतकरी कसा, हा प्रसार माध्यमामुळे. हा, हे दुसरे देतात प्रसार तज्ञ काय करू लागले, शेतकऱ्याला भीती घालू लागली. बरोबर आहे ना. 4 दिवस वारं सुटलं गेले की लोक हे करतात. हम्म, माझं तसं नसतं, मी ठाम असतो. बरोबर आहे. आणखीन पण मी बघा, हम्म. जून मध्ये कमी राहील म्हणलं तर जुलैला जास्त हो पडणार हो आहे. हो हो. ऑगस्टला 2 पाऊस होतील हम्म मोठाले. हम्म. आणि सप्टेंबर परतीचा पाऊस जोरात परत पडेल, म्हणून परत यंदा पेरणी जाणार नाही. बरोबर आहे. म्हणजे रब्बी सुद्धा चांगली जाईल. हा. आणि तुम्ही पहिल्यापासूनच ठाम आहे तुमच्या मतावर. हो. आणि काय दुष्काळाच्या बातम्यामुळे शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी हलक्या पराड्या लावल्या. काय झालं, हम्म, नेमकं दरवर्षी पाऊस येते बरं का. बरोबर आहे. 7 जूनला येते आणि सद पडते थोडा आणि लगेच हे होते. हो यावेळेस काय झालं, फक्त दक्षिण महाराष्ट्रात आला आणि तिथे थांबला. हो. ते दरवर्षी आपल्याकडे येते, पण यावेळेस तिकडे त्यांना पडला. आणि तुम्ही उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात सांगितलं होतं की या वर्षी पाऊस 20 ते 22 दिवस थांबून येईल. हा, पुढे उशीर आहे म्हणलं होतं ना हो हो. अगोदरच. तुम्ही मे महिन्यात ही गोष्ट सांगितली होती. हा. हम्म. का तर 20 ते दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात तिथं तुमच्या ते हम्म.
यवतमाळमध्ये कार्यक्रमात बी म्हणलो होतो यापुढे लक्षात ठेवा म्हणून दरवर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार. जूनच्या जूनच्या. दरवर्षी ठेवा म्हणलं लक्षात, म्हणजे कोणाला विचारात जाऊ नका म्हणून. म्हणजे स्वतःचा अनुभव स्वतः घ्या. हम्म. आणि तुम्ही ते सरड्याचं सांगितलं होतं इथून 10 दिवसात मान्सून येईल म्हणून. आला का नाही आला. कालच तुम्हाला सांगतो, कालच त्या गाव जाऊन ते मारणी तिची मला पोस्ट आली म्हणजे डगसाहेब आज 9व्या दिवशीच पाऊस आला म्हणजे. हो हो हो. आणि आणखीन एक सांगतो, ही काल तुमच्या इकडे जे पाऊस यायचा होता त्या अगोदर तांबडा आवाज झालं का नव्हतं खूप? हो झालं होतं ना. मग तिकडून जास्त झालं, तिकडे जास्त पडला का नाही पाऊस? बरोबर आहे. हेच कारण नाही ठरत. तर निसर्गाचे माझं संकेत म्हणणं आहे तुमचे त्याच्यामुळे भरपूर. नाही कोणालाच विचारायचं नाही, मला सुद्धा नाही विचारायचं, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. बरोबर आहे बरोबर. आणि तुम्ही त्या पिपोल्याचं पुन्हा एकदा सांगितलं होतं. कोणतं? ते नाही का पिपोली येतात उडतात लाईटापाशी. हा लाईट किडे आले किडे आले का? हा हा. आलते ना किडे. हो. हे गोष्टी सगळे खरे आहेत. नाही आणखीन एक सांगतो, बैल उधळले होते बरं का आता 8 दिवसाखाली आमचा मित्र इथं, आम्ही निरीक्षण असतं कंटिन्यू. बैल चारत असताना उधळले, पळत येतो शेपूट वगैरे करून. अच्छा. हा. लयच 8 दिवसात पाऊस येतोय. म्हणजे त्यानंतर 8 दिवसाच्या गॅपने बराबर ठीक पाऊस येईल. तुमचा सरड्याचा अंदाज तुम्ही फोटो वगैरे टाकला होता. आणि कालचं एक सांगतो, परवा दिवशी मी याला जाऊ लागलो, शिरूरला जाऊ लागलो. रोडवर साप दिसायला लागले समजा, गरमी वाढली साप निघू लागले की समजायचं आता 2-4 दिवसात पाऊस येणार. अच्छा अच्छा. घरात साप निघायला लागले, इकडे दिसले. 2-3 दिवसाचा अंदाज तिथं मिळतो आपल्याला सांगितलं. आता 10 ते 2 जुलै पर्यंत चांगला पाऊस राहील सर्वत्र महाराष्ट्रात. आता 2 जुलै ते 10 जुलै म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुसळधार पडणार. मुसळधार. तुमच्याकडे पण मुसळधार पडणार. आपला पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सुरुवात तिकडूनच आहे. हो का? त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ओल असली तर पेरून टाका, घाबरू नका.